S11 बोल्ड आउट मध्ये फायनलचा मानकरी आणि दुसऱ्या बाजूला साई 11 आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल साई 11 आणि संस्कृती 11 सेमी फायनल क्रमांक 1 आणि शेवटची टॉस साठी या साई 11 आणि संस्कृती 11. ओमकार कोळेकर गुणलेखकाची भूमिका साकारण्यासाठी या S11 फायनल साठी पात्र ठरलाय आणि साई 11 आणि संस्कृती 11 सेमी फायनल क्रमांक 1 ची आणि शेवटची मॅच सेमी फायनलची क्वालिफायर खेळवली जाईल. तर विनंती असेल चला टॉस साठी या मान्यवरांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. साई 11 टॉस विन झालाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येस मॅच आपण साई 11 आणि संस्कृती 11 मध्ये खेळतोय. साई 11 या संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अजय गोळेकर चिलक्या मेन मॅच मध्ये यावेळेस पहा पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळते. एक सिंगल येते पहिल्या बॉलवरती. बागफुटला धाव खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय कारण की यावेळेस चांगला टप्प्याचा चेंडू होता. दिशाहीन बॅटिंग म्हणावी लागेल. शॉट सिलेक्शन करणं गरजेचं आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू चांगला टप्पा चांगली दिशा चांगला कंट्रोल चांगली लाईन चांगली लेंथ प्रॉपर एक्झिक्युशन पाहायला मिळते गोलंदाजाकडून. मेरिट वरती गोलंदाजी टॅप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चिलक्याला काहीतरी वेगळा प्लॅन क्रिएट करावा लागेल. प्लॅन बी ऍक्टिव्हेट करावा लागेल. दोन धावा
यावेळेस पहा चांगलं क्षेत्ररक्षण, कोणती धाव नाही. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्येमध्ये बदल 5 या आकड्यावरती. चिलक्याची गोलंदाजी या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये घातक ठरले. 4 ते 5 धावांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. विकेट घेतो महत्वाच्या क्षणी आणि त्यानंतर आपल्या संघाला इम्पॅक्ट इक्वेशन देताना पाहायला मिळतो. एक समीकरण महत्वाचं जे संघाला हवं असतं ते मात्र देताना प्रत्येक वेळेला पाहायला मिळतो. 5 धावा फक्त खर्च केले त्या मॅच मध्ये आणि चांगली गोलंदाजी राहिली सेमीफायनल क्रमांक 1 क्वालिफायर मध्ये. उपांत्य फेरी क्रमांक पहिली आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सत्यम. यावेळेस पहा डेलिब्रेट, कोणती धाव नाही. डॉट बॉल आहे. फलंदाजाने कोणती ऍक्शन केली नाही परंतु गोलंदाजाने रिॲक्शन दिले डॉट बॉलने. यावेळेस पहा थोडीशी चुकी होते परंतु एक धाव कंप्लीट होते. जरी हाताने चेंडू लावला असता, बेल्सला रिमूव्ह केले असता तरी सुद्धा विकेट मिळाली असती परंतु इथे मात्र कुठेतरी घाई केली आणि यावेळेस पहा मागच्या मावलमध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस विकेट स्वतःहून आले. गोलंदाजाची मेहनत कामी येताना पाहायला मिळते. सत्यमला दुसरी महत्वाची विकेट मिळाली. पुन्हा एकदा चांगला टप्पा शोधलाय, चांगली दिशा पकडली, कंट्रोल मध्ये पाहायला मिळालाय. चिलक्याने प्लॅटफॉर्म सेट केला, सत्यमने त्या प्लॅटफॉर्मला पूर्णपणे बाउन्स बॅक केलाय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू, चांगली दिशा पकडले, डीप होणारा चेंडू आहे. पंच चांगला निर्णय म्हणावा लागेल पंचांच्या माध्यमातून. कोणती धाव नाही, डॉट बॉल. एक धाव आहे का? येस, एक धाव आहे. कौस्तुभ, पंच कौस्तुभ यांच्या माध्यमातून चांगला निर्णय. यावेळेस पहा चांगलं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. व्हाईट बॉल, चिलक्याचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक तेज तरार पाटण टेनिसचा चित्ता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते मात्र वेगवान गतीने क्षेत्ररक्षण. गतीमध्ये परिवर्तन, 1 बाउन्स, 2 धाबा. पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक, पुन्हा एकदा एक सिंगल. शेवटचे 2 बॉल. यावेळेस देखील धाव घेण्याचा प्रयत्न थांबलाय. डॉट बॉल कव्हर केला जाते. व्हाईट बॉल 2 आलेत परंतु एक डॉट बॉल आलाय. कव्हर केला जातो एक व्हाईट बॉलचं अतिरिक्त स्वरूपाचा खेळ. पुन्हा एकदा यावेळेस धाव घेण्यासाठी प्रयत्न पूर्ण. स्कोरबोर्ड 13च्या घरामध्ये. 3 षटक 13. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक अपकमिंग मॅच लो स्कोरिंग होताना पाहायला मिळते की काय. सेमीफायनल क्रमांक 1 ची उपांत्य फेरी. उपांत्य फेरीमधील पहिली इनिंग 3 षटक 15 चेंडू मध्ये धावा बनवले 13. धावसंख्या 12. धावसंख्या 2 ने पुढे. श्रेयस घरत. पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक ऑफ साइडला एक सिंगल.
धावसंख्या 15. पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. चेंडूची शोध. फलंदाज बाद. शेवटचा बॉल. धावसंख्या 16. 16 धावा. शेवटचा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस काय घडतंय? शेवटच्या बॉलवरती प्रणय सर एक आहे का? एक धाव. सतरा धावा झालेत. 18 धावांचं लक्ष. होई चेंडू 18. चला स्पीडअप करा. एकोणीस धावांचं लक्ष असेल. हॅलो हॅलो 18 रन झालेले आहेत. 19 ला विन आहे. हॅलो अरे 18 रन झालेत रे. हे सरपंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल. धावसंख्या 18 झाले. 19 धावांचं लक्ष असेल आणि लगेच सेमीफायनलला सुरुवात करा. दुसरी इनिंग त्यानंतर फायनल. तिसऱ्या षटकाचा शेवट झाला तेव्हा मात्र 16 धावा होत्या. तो बोलतोय मी बरोबर बोललेलो तर तो बोलतोय नाही भाऊ नंतर ना त्यानंच वाढवली 15 होत्या त्यानंच एक वाढवली दिलेला म्हणजे त्याला विन द्यायचं.
13 आणि 5 18 तर 19 धावांचं लक्ष. चला प्रणय सर मॅचला सुरुवात करा. बॅटर कोण ओंकार? कोण आहे वरचा? अरे वरचा कोण आहे? यो 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 इथं नॉन स्ट्राइकला बॉलिंग करतो ना. अरे चिलक्या तो आजा कोळेकर आहे. कोण आहे? बस तोच मी तुला विचार, तुम्हाला विचार. अजय आणि किरण आहे. पहिला बॉल 19 धावांचं लक्ष. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू 4-5व्या क्रमांकाच्या स्टंप वरती जाऊन आदळतोय, म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा. डाऊन द लेग देखील फ्लिक करण्याच्या प्रयत्नामध्ये एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, परंतु एकच धावा असेल. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. अजय कोळेकर पाहिलं 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्या बॉलवरती खातं उघडलं या खेळाडूचं. यावेळेस पहा बॅट स्विंग झाले, चांगला टप्प्यावरती चेंडू पडलाय. सुरुवात आतापर्यंत पाहिलं गेलं तर अजय कोळेकरचा स्टॅट्स पाहिलं गेलं तर या स्पर्धेदरम्यानचे बॅटिंगमध्ये कुठेतरी कमी पडलाय, परंतु या मॅचमध्ये शेवटपर्यंत थांबणं या खेळाडूला गरजेचं आहे. किरण आता मात्र स्ट्राईकला. 2 धावा येताना पाहायला मिळत आहे. 2 धावांनी समीकरण 4च्या घरामध्ये 5च्या घरामध्ये माफ करा. एक व्हाईट बॉल देखील होता, 2 सिंगल्स आणि एक डबल हेडर, त्यामुळेच धावसंख्या 5च्या घरामध्ये. 5 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घ्यायचा नाही. सेमीफायनल क्रमांक 1, उपांत्य फेरी क्रमांक 1, क्वालिफायर आपण पाहतोय. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतोय, परंतु एक धाव येते. धावसंख्या 6च्या घरामध्ये. 6 रन्स. येस, डिक्लर झोन मध्ये एक सिंगल. पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 2 धावा आलेत, 8 ही धावसंख्या. नो बॉल आहे का पंच? नो +2. लाईन कटचा नो आहे का पंच? येस पंच, लाईन कटचा आहे का? नो +2. धावसंख्या 9. शेवटचा बॉल. एक सिंगल, 10 धावा. आता 15 बॉल मध्ये 9ची गरज. प्रत्येक षटकामध्ये 3 धावांची गरज. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जिथे थांबवायचे होते 2 ते 3 पर्यंत, तिथे मात्र 10 पर्यंत धावफलक. 15 चेंडूत 9ची गरज. प्रत्येक षटकामध्ये 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज संकेत. पूर्णपणे पाहायला गेलं तर बेल्स उडवलेत, परंतु चेंडू काय पद्धतीने वाईड होता. येस, वाईड बॉलने धावसंख्या 11. वाईट, फक्त वाईट, ओनली वाईट. 12 धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी केली जाते. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होता, नाहीतर अतिरिक्त अजून धाव आले असते. 13 धावा. अजय कोळेकर पाहायला गेलं तर
सेफली बॅटिंग करतोय यावेळेस आपल्या संघासाठी. पूर्णपणे यावेळेस पहा काय घडतंय. एक धाव वेगवान गतीने कंप्लीट केली जाते, फेकी वेगवान गतीने. 9+1 धाव संख्या 16, 3 ची गरज. स्कोर इज लेबल, फक्त एका धावेची गरज. विकेटलेस पार्टनरशिप आणि फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. संस्कृती 11 या संघाने पराभूत केलाय या संघाला आणि त्यानंतर मात्र फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. साई 11 या संघाला पराभूत केलंय. फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय आणि फायनल मध्ये लढताना पाहायला मिळेल एस 11 विरुद्ध संस्कृती 11. काय घडेल? संस्कृती 11 चे असे पहिले 2 शब्द विरुद्ध संस्कृती 11 पाहायला मिळेल. संस्कृती 11 विरुद्ध एस 11. टॉस केला जाईल. फायनलचा महत्वाचा निर्णायक अंतिम ज्या गोष्टीसाठी अठ्ठास केला होता त्या गोष्टीसाठी महत्वपूर्ण संघर्ष केला होता या दोन्ही संघांनी. त्या गोष्टीचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच तत्पर असेल प्रत्येक खेळाडू. प्रत्येक खेळाडूला मात्र महत्वपूर्ण संधी निर्माण झाली फायनलचा सामना खेळण्यासाठी. आपण पाहत आहात काळबादेवीचा चिंतामणी प्रसन्न अखिल बदामोड दुसरी बदामोडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3 आणि ही महत्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतो. या मॅच मध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सत्यम. सेमीफायनलच्या मॅच मध्ये सत्यमने 1 धाव विकेट घेऊन 3 विकेट घेऊन एक महत्वाची विकेट आणि 1 धाव देऊन या मॅच मध्ये आपला इम्पॅक्ट टाकला. तो सत्यम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला आयोजक टॉस करून घ्यायचा आहे फायनलच्या मॅचचा. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून फायनलच्या मॅच अगोदर एक फोटोशूट केला जाईल आणि त्यानंतर मात्र मॅचचा टॉस केला जाईल. टॉस साठी दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. संस्कृती 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला SC 11. ही फायनलची महत्वाची निर्णायक अंतिम महत्वाची फायनल ग्रँड फिनाले. जो संघ विजेता होईल तो मात्र काळबादेवीचा चिंतामणी प्रीमियर लीग 2026चा पर्व क्रमांक 3चा कोण असेल मानकरी? हु इज विनर? हु विल विन? टॉस केला जातोय. दीपक टिंगरे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा. संस्कृत 11 विन टू टॉस चॉईस टू बॉल फर्स्ट. संस्कृत 11 या संघाने नाणेफेक जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय यशस्वी होईल की अपयशी ठरेल येणारा काळ सांगून जाईल. विरोधी संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केले, फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. इन्व्हिटेशन डन करताना पाहायला मिळतील का या मॅच मध्ये? चला मॅचला सुरुवात करा विनंती असेल. संस्कृत 11 ने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले विरोधी संघाला आणि स्वतः गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. म्हणजे चेस करण्यामध्ये फलंदाजांना